तुळजाभवानीच्या दर्शनासाठी तुळजापुरात भाविकांची गर्दी वाढली आहे। देवीचं मंदिर 22 तास सुरू असून सगळ्या विधी या सुरू ठेवण्यात आल्यात। मंदिर संस्थांकडून गर्दीचं योग्य नियोजनही करण्यात आलंय। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली आहे। दिवाळीच्या सणानिमित्त तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जी आहे ती भाविकांची रीत मोठ्या प्रमाणात लागलेली आपल्याला पाहायला मिळते। नवरात्र उत्सवाच्या कालावधीत जो अतिवृष्टी झाली त्यानंतर देवीच्या ह्याच्यात जी आहे ती गर्दी जो आहे ती कमी झाली होती। मात्र ही गर्दी जी आहे ती तुळजापूरच्या या नवरात्र महोत्सवाच्या नंतर आता दिवाळीमध्ये सलग सुट्ट्या ज्या आलेल्या आहेत त्या सलग सुट्ट्यामुळं तुळजाभवानीच्या दर्शनात जी आहे ती गर्दी होताना पाहायला मिळते। आणि मंदिर संस्थाने VIP दर्शन असेल इतर दर्शन असेल ही दर्शन सगळी सुरू ठेवलेली आहेत। त्यामुळं गर्दीचा जो लोंढा आहे तो दिवसेदिवस वाढत आहे। पुढील 2-3 दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळं तुळजाभवानी मंदिरात ही गर्दी अशीच राहणार असल्याने भाविकांचा जो लोंढा आहे तो कायम राहणार आहे। आणि याचं काटेकोर नियोजन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत गर्दी घटली होती, त्यानुसार गर्दी घटल्यानंतर याचा आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला होता। आता मात्र गर्दी वाढल्यानं याच्या कुठेतरी निश्चित आर्थिक उत्पन्नाची भर होईल। मात्र मंदिर संस्थानं VIP दर्शन असेल किंवा इतर दर्शन असेल या गर्दीच्या कालावधीत ही सुलभ पद्धतीने सुरू ठेवले आहे। सागर जाधवसह बालाजी निरपळ, न्यूज लोकमत, तुळजापूर। पुढची बातमी पाहूयात तर बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला हा सुरूच आहे। आपण स्क्रिप्ट वाचून टीका करत नाही, कडूंसारख्या चिल्लर व्यक्तीकडून सल्ला घेण्याची आपल्याला गरज नाही, असं प्रत्युत्तर राणांनी बच्चू कडूंना दिलंय। आपण 4 वेळा आमदार झालो असून ज्यांना जनतेने नाकारलं त्यांना आपल्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याचंही प्रत्युत्तर दिलंय। तर बच्चू कडू हे पैसे घेऊन आंदोलन करतात असा आरोप देखील त्यांनी केलाय। तुमच्यावर त्यांनी असा आरोप केलेला आहे की तुम्ही दोघं जण नवरा बायको वेगळ्या पक्षात राहता, तुम्हाला स्वाभिमान नाही आहे, तुम्हाला ही जी स्क्रिप्ट आली आहे वरून देवाभाऊने पाठवलेली आहे म्हणून तुम्ही बोलत आहात। कोणाला स्क्रिप्ट द्यायची गरज नाही आहे। चौथ्यांदा मी आमदार झालेलो आहे। मी कावरला कुत्र्यासारखं बोलत नाही। ज्याप्रमाणे एक चिल्लर सारखा कावरला कुत्र्यासारखा जो बच्चू कडू बोलते त्याला खऱ्या अर्थानं आता औषधीची गरज आहे। अशा प्रकारचं वक्तव्य करून की वेगळ्या पक्षामध्ये आम्ही काम करतो, एका घरात 4-4 पक्ष आहे, 4-4 विचाराचे लोक राहतात, आपापल्या विचारांनी वेगळ्या पक्षामध्ये काम करून वेगळं नेतृत्व स्वीकारून महाराष्ट्रासाठी देशासाठी काम करतात। हे काय नवीन नाही आहे। पण माझं म्हणणं आहे तुमचं काय, तुम्हाला लोकांना शिवा देणे, आमदारांना कापून टाकणे, त्यांच्या घरासमोर नांगडं होणे, अशा सेक्रेटरीला मारलं, कलेक्टरला मारलं, कमिशनरला मारलं, मुख्यमंत्र्यावर बोलता, उपमुख्यमंत्री, तुमची काय अवकात आहे? तुम्ही एवढे चिल्लर आहे की तुम्हाला एका शेतकऱ्याच्या मुलांनी, प्रवीण तायडे अचलपूरमध्ये शेतकऱ्याच्या मुलांनी तुम्हाला पाडलं। तुम्हाला स्वतः तुमच्या मतदारसंघात शेतकऱ्यांनी नाकारलेलं आहे। त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या 50 लोकांना तुम्ही आजपर्यंत 4 टर्ममध्ये रोजगार देऊ शकले नाही। पूर्ण फेल्युअर आमदार म्हणून तुम्ही त्या ठिकाणी होते। तर झालेल्या लोकसभेत किंवा राज्यसभेच्या निवडणुकात देखील आरोप केला बच्चू कडू, काय नेमकं तुमचा आरोप आहे? नाही, आरोप काय, जर तुम्ही त्या राज्यसभेच्या उमेदवाराला जरी विचारलं किंवा ज्यांना तुम्ही मतदान करतात ते त्यांना जरी विचारलं ते जरी सांगतील की हा बिना पैशाशिवाय याचा पत्ते हलत नाही, आंदोलन करते तर पैशासाठी, कुठल्या प्रकारचा पाठिंबा देते तर पैशासाठी, मतदान करते तर पैशासाठी। यापूर्वी राष्ट्रवादी तुम्ही सोयीचं राजकारण करता होतं ना, आता सगळेजण सोयीचं करतात, शरद पवार सोयीचं करतात, उद्धव ठाकरेंनी सोयीचं राजकारण केलं, सगळे आपापल्या सोयीचं राजकारण करतात। तुम्ही तर सुरुवातीपासून जेव्हापासून निवडून आले तुम्ही त्या ठिकाणी पहिले काँग्रेसला सपोर्ट केला, नंतर उद्धव ठाकरे सोबत राहिले, एकनाथ शिंदे सोबत राहिले, भाजप सोबत राहिले, आता तुम्ही पूर्ण तुमचा रेकॉर्ड ब्रेक करून टाकलाय तुम्ही। रवी राणा ज्यांनी बच्चू कडू यांच्या सर्व आरोपांना उत्तर दिलेलं आहे। सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती।